विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 35 तुम्ही सोडवला. आता मागच्या वर्षी तुम्ही इक्वेशन इन वन व्हेरिएबल सोडवले. जराशी रिव्हिजन आपण बघूया. म्हणजे या पुस्तकामध्ये दिलंय तशा पद्धतीनं. सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन. x + 7 = 4. कसं सोडवलं होतं आठवतंय का बघा. x + 7 = 4. आता इक्वॅलिटी आहे इथं, आठवतंय ना. मग 7 आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. हां, मग काय केलं, +7 -7, 4 - 7. खरं तर ही एक्झाम्पल्स आपण डायरेक्ट 4 - 7 अशी करून सोडवलीत शेवटी 6वीत. पण तरी पण लक्षात नसेल तर बघा, इक्वॅलिटी आहे म्हणून इकडं -7 इकडं -7 है की नाही. एक्सची व्हॅल्यू काढायची आहे म्हणून काय केलं, तराजूसारखं इकडं -7 इकडं -7. -7 ला -7 गेले. x = 4 - 7 = -3. लक्षात आलं का. एक्झाम्पल बघा. पुढचं कसं सोडवलं. 4p = 12. आता 4 आणि p मध्ये कुठलं चिन्ह आहे रे, गुणाकाराचं चिन्ह आहे म्हणून उलटी क्रिया केली पाहिजे. 4 काढून टाकायचे झाले तर त्याचा बरोबर गुणाकार आहे म्हणून भागाकार केला पाहिजे. 4p / 4, 12 / 4. 4 ला 4 गेले. p = 3. हे बघा, m - 5 = 4. m - 5 = 4. आता आपल्याला -5 काढून टाकले पाहिजे. m ची किंमत काढायची झाली तर -5 + 5 इकडं पण +5. -5 ला -5 गेले. m = 4 + 5 = 9. आता मला अशी अपेक्षा आहे वर्गामधनं सगळ्या विद्यार्थ्यांच्याकडनं की एवढी सगळी क्रिया करत बसण्यापेक्षा m - 5 = 4 इकडं काय केले, -5 इकडे गेले की +5 झाले. म्हणजे प्लस असं डायरेक्ट इथं कारण जाणारच आहेत ते, त्यामुळे इथं नाही लिहिलं तरी चालेल. म्हणजे मला तर असं अपेक्षा m = 4 + 5 = 9 असं केलं पाहिजे. किंवा यामध्ये सुद्धा तुम्ही काय करायला पाहिजे, आता 7वीमध्ये 4p = 12. therefore p = 12 / 4. इथं 4p / 4 असं करत बसायची गरज नाही. ही क्रिया तुम्हाला लक्षात येऊ दे. असं का केलं, 12ला 4 का गुणलं, तर हे इक्वॅलिटी आहे. इथं पण 4 भागलं, इथं पण 4 भागलं. पण ही क्रिया करत बसायची गरज नाही. तुम्हाला लगेच लक्षात आलं पाहिजे. t/3 = 6. आता 3 काढून टाकायचं. इथं 3 गुणलं, इथं पण 3 गुणलं. आता आपण म्हणतो बघा, भागायला आहे तिकडं गुणायला गेले. असं का, तर इथं पण 3 काढून टाकायचे म्हणून इथं 3 गुणलं. इक्वॅलिटी आहे इथं पण 3 गुणलं. t = 18. लक्षात आलं. ही सगळी सोडवा गणितं वहीमध्ये सोडवायची. कुणाला लक्षात आलं नाही तर हे आता मी सांगितलेलं तशा पद्धतीनं सोडवा, व्यवस्थित पद्धतीनं. आता तसंच हे पण सोडवायचं. 2x + 2 = 8 पुस्तकात न बघता सोडवायचं. 2x = +2 - 2 घालवायसाठी 8 - 2. 2x = 6, x = 3 ही दिलेली आहेत सगळी गणितं. तसंच हे पण दिलेलं आहे. आता दोन्हीकडे इथं व्हेरिएबल आहे. इकडलं इकडं आणायचं माहिती असेल. पहिला काय केलं, आता इथं हे करत बसण्यापेक्षा तुमचा फार गोंधळ करत बसू नका. 3x - 5 = x - 17. पहिला दोन्हीकडचे -5चं हे करा. -5 + 5 -17 + 5. -5 ला +5 गेले. -17 + 5 -12. 3x = x - 12. परत -12 काढून टाका. लक्षात आलं. म्हणजे मग तुम्हाला हे गणित सोडवायला तुमच्या पद्धतीनं सोडवलं. उत्तर एखादी पायरी तुमची त्यामध्ये फरक पडला तरी चालेल, उत्तर बरोबर आलं पाहिजे. आता सगळ्यांना मी सांगतोय ते जरा लक्षात घ्या व्यवस्थित पद्धतीनं. ही गणितं आज काय करायची, व्यवस्थित पद्धतीनं लिहायची आणि समजून घ्यायची. जरी पुस्तकात सोडवलेली असतील तरी सुद्धा समजून व्यवस्थित घ्यायची. मी समजून सांगतोय, तुम्ही पण व्यवस्थित समजून घ्यायची. म्हणजे आपल्याला प्रॅक्टिस सेट 36 मधली अतिशय महत्त्वाची गणित आहेत. शेवटचा भाग आहे पण महत्त्वाची गणित आहेत पुढच्या दृष्टीनं सगळी. तर ती पहिल्यांदा ही गणितं व्यवस्थित समजून घ्या. The length of a rectangle is 1 centimeter more than twice its breadth. म्हणजे रेक्टँगल आहे, आयत आहे. आयताची लांबी ही रुंदीच्या दुपटीपेक्षा 1 ने जास्त आहे. म्हणजे पहिला आपल्याला काय म्हणायचं, रुंदी जर x असेल म्हणता आलं पाहिजे. इफ द ब्रेड्थ ऑफ अ रेक्टँगल इज x, breadth of a rectangle is x, then what is the length of rectangle? दुप्पटीच्या किमतीपेक्षा 1 ने जास्त. म्हणजे काय होणार, लेंथ इज इक्वल टू 2x. 2x म्हणजे दुप्पट, ब्रेड्थ x
अँड द लेंथ ऑफ अ रेक्टँगल इज 1 सेंटीमीटर मोर दॅन ट्वाइस ऑफ ब्रेड्थ. 2x + 1 म्हणजे 2x + 1 सेंटीमीटर. आता माहिती आहे आपल्याला पेरिमीटर. इफ द पेरिमीटर ऑफ अ रेक्टँगल इज 15, फाइंड द लेंथ. पेरिमीटर ऑफ अ रेक्टँगल इज इक्वल टू 2 इंटू लेंथ प्लस 2 इंटू ब्रेड्थ. 2 इंटू लेंथची किंमत किती आहे 2x + 1 आणि ब्रेड्थ किती आहे 2x. 2 इंटू 2x + 1 प्लस 2x that is 2 into 2x 2 into 2x 4x plus 2 plus 2x is equal to 50. हे सगळं मांडता आलं का बघा तुम्हाला. हे सगळं व्यवस्थित पहिला हेला फार महत्व आहे. हे काय तुम्ही आता सोडवा. हे सोडवायचं कसं कळलंय पण ह्याला महत्व आहे. या दिलेल्या उदाहरणावरनं तुम्हाला गणित मांडता आलं पाहिजे. पुन्हा एकदा गणित समजून सांगतो. सगळ्यांना बहुतेक कळलं असेल. द लेंथ ऑफ अ रेक्टँगल इज 1 सेंटीमीटर मोर दॅन ट्वाइस ऑफ इट्स ब्रेड्थ. Suppose the breadth of a rectangle is x centimeter. Then what is the length of a rectangle? The length of a rectangle is twice plus 1. That is 2x plus 1. आणि मग फॉर्म्युला माहिती आहे. पेरिमीटर ऑफ अ रेक्टँगल इज इक्वल टू 2 इंटू लेंथ प्लस 2 इंटू ब्रेड्थ. दॅट इज 2 इंटू 2x plus 1 प्लस 2x इज इक्वल टू 50. मग तुम्ही ही किंमत काढून इथं काढू शकाल. हे व्यवस्थित समजून घ्यायचं गणित. तसंच हे पण समजून घ्या. द सम ऑफ 2 कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर इज 69. सम ऑफ 2 कॉन्सिक्युटिव्ह नंबर संलग्न नैसर्गिक संख्यांची बेरीज. आता सपोज पहिली संख्या काय आहे x, तर दुसरी काय असणार आहे 2 आणि 3 मध्ये कितीचा फरक असतो 1 चा. म्हणून काय येणार इफ द फर्स्ट नॅचरल नंबर इज x, वन नॅचरल नंबर इज x, देन व्हॉट इज इट्स द नेक्स्ट नॅचरल नंबर x + 1. मग एक्सप्रेशन कसं झालं ह्याला एक्सप्रेशन म्हणायचं. हाऊ द एक्सप्रेशन विल बी x + x + 1 इज इक्वल टू 69. दॅट इज x + x + 1 is equal to 69. 2x plus 1 is equal to 69. x आता हे सोडवलं. 2x is equal to 69 minus 1 that is 68. x is equal to 34 and next natural number is 35. ही 2 एक्झाम्पल व्यवस्थित पद्धतीनं समजून घ्या. मग आपण शेवटचा प्रॅक्टिस सेट 36 पुढच्या तासाला सोडू.